बीड गुन्हेगारी, हाणामारी, दगडफेक या सगळ्या घटना तशा बीडला नवीन नाहीत. पण आजही नगर परिषद निवडणुकीच्या मतदाना दिवशी बीडमध्ये या घटना घडून आल्या. बीडच्या गेवराईत, परळीत आणि शाहूनगर परिसरात आज वेगवेगळे राडे पाहायला मिळाले. त्यामुळे मग पोलीस अधीक्षक नवनीत कावतही कामाला लागले. त्यांनी तर गेवराईत जाऊन गडबड करणाऱ्यांवर MPDAची कारवाई करण्याचा इशारा सुद्धा दिलाय. त्यामुळे गेवराईत नेमकं असं काय घडलंय आणि एसपींच्या कारवाईबाबत आपण समजून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत. बीडमधील गेवराई नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीकेचा भडीमार करणारे भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये आज ऐन मतदानाच्या दिवशीच मोठा राडा झाला. एकमेकांच्या बंगल्यावर चाल करून जाण्याचा प्रयत्न झाल्याने गेवराईत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यासमोरील गाडी पंडित समर्थकांनी दगडफेक करून फोडल्याचं बोललं गेलं. मग त्यानंतर स्वतः पवार हे पंडित समर्थकांच्या अंगावर धावून जाताना दिसले. त्यानंतर अचानक दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून दगडफेक, पळापळ सुरू झाली. पोलिसांनी जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेत एक जण जखमी झालाय आणि त्याला रुग्णालयात दाखल सुद्धा करण्यात आलाय. या प्रकरणी अद्याप पोलिसात तक्रार किंवा गुन्हा मात्र नोंद झालेला नाहीये. परंतु पंडित आणि पवारांच्या बंगल्यासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय. गेवराई शहरात सुद्धा तणावाची परिस्थिती आहे. आता गेवराईतल्या नगर परिषद निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. भाजपच्या उमेदवार गीता त्रिंबक उर्फ बाळाराजे पवार या प्रभाग क्रमांक 10 मधील मतदान केंद्रावर आल्या होत्या. तेव्हा तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज जयसिंग पंडित हे समोरासमोर आले. यावेळी भाजपच्या उमेदवार गीता पवार यांना कमी लेखण्याच्या उद्देशानं पृथ्वीराज पंडित यांनी टाळ्या वाजवल्या. मग याचा जाब पवारांनी विचारताच दोघांच्या समर्थकांमध्ये राडा झाला. त्याचे पडसाद नंतर बाहेर एकमेकांच्या बंगल्यावर धावून जाणं, हाणामारी, दगडफेक यासारख्या घटनांमधून उमटले. रस्त्यावरील वाहनांची तोडफोड, दगडफेक, दोघांचे समर्थक आक्रमक झाल्यानं एकच धावपळ उडाली. यात एक जण जखमी झालाय, ज्याच्यावर खरं तर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरं तर आज मतदानाला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा आजी माजी आमदारांचे समर्थक समोरासमोर आले तेव्हा संघर्षाचा भडका उडाला. शाब्दिक चकमकीचं रूपांतर मोठ्या वादात आणि मग नंतर मारहाणीत आणि मग नंतर दगडफेकीत असं झालं. तरी ऐन मतदानाच्या दिवशी गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये झाल्यानंतर खरं तर हा प्रकार धक्कादायक होता. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गेवराईत येऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. 2 राजकीय पक्षांच्या नेत्याच्या ज्या समर्थकांनी गेवराईत राडा घातला त्यांना सोडणार नाही असा इशारा दिला. या प्रकरणात अजूनही फिर्याद आलेली नाही. परंतु फिर्याद आली नाही तरी पोलीस स्वतःहून या पुढाकार घेऊन आरोपींवर गुन्हे दाखल करणार असल्याचं कावत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय. गेवराईतील जनतेनं न घाबरता मतदानाचा हक्क बजावावा. सकाळी घडलेल्या प्रकारानंतर मोठा पोलीस बंदोबस्त गेवराई शहरात तैनात करण्यात आलाय. आपण स्वतः सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहोत. सकाळी जो राडा झाला त्यात कोण होतं यासाठी CCTV फुटेजही तपासले जाणार असल्याचं नवनीत कावत यांनी म्हटलंय. ज्यांनी कुणी शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर थेट हद्दपारीची, तडीपारीची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय. सकाळचा प्रकार वगळता गेवराईतलं वातावरण हे आता शांत आहे. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. नागरिकांनी निर्भयपणे मतदान केंद्रावर जावं आणि मतदान करावं. कुठेही चुकीचं काही आढळलं तर त्याची माहिती तात्काळ पोलिसांना किंवा निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावी असं आवाहन सुद्धा कावत यांनी केलंय. आता त्यामुळे दहशतीचा प्रयत्न होतोय का हा पंडितांचा सवाल आहे. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी या प्रकारावर हा विरोधकांनी जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी केलेला खोडसाळपणा असल्याचा आरोप केलाय. विकासाच्या मुद्द्यावर त्यांना निवडणूक लढवायची नाही, असा काही प्रकार केला जाणार याची कुणकुण आपल्याला 2 दिवसापूर्वीच लागली होती असंही पंडितांनी म्हटलंय. गेवराईत सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दुपारपर्यंत 50% मतदान झालंय. लोकांनी दहशतीला किंवा अफवांना बळी पडू नये असं आवाहन सुद्धा पंडितांनी केलंय. त्यामुळे खरं तर आता MPDA म्हणजे हद्दपारीची कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर बीडमधलं वातावरण तुर्तास तरी निवळलंय. गेवराईतही शांततेत मतदान झालंय. तरी या संपूर्ण घटनाक्रमाविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. धन्यवाद.
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.